संघ आजच्या दिवसाचे दोन्ही फायनलिस्ट मध्ये दाखल झालेत. सन्माननीय आदरणीय म्हणजे महेशजी माडिक साहेबांचं देखील आगमन झालंय. चौकार षटकारांची आतिषबाजी करणारे महेश माडिक साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. खामगाव संघ एका बाजूला खामगाव संघ फायनलिस्ट मध्ये दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला ग्रँड फिनाले 2025 RCG चषक कोण होणार विजेता. येणाऱ्या 6 चेंडू 3 चेंडूचा मात्र सामना आहे. 2025 पर्व 27 चा कोण होणार विजेता. येणाऱ्या आयुष्यामध्ये परिपूर्ण आपल्या लक्षात येईल, कारण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे सामने पाहायला मिळतात. 3 चेंडूचा मात्र सामना आहे. कोण होणार विजेता. RCG चषक 2025 चा खामगाव संघ की SOMDB संघ. अगदी गौलवाडी गावातून आलेला संघ आहे तो SOMDB संघ. रणजित स्वतः नव्या पर्वाचा नवीन कर्णधार. त्याचप्रमाणे मात्र खामगाव या संघाकडे नवीन कर्णधार दिला गेलेला आहे. याच्यामध्ये कोण वर्चस्व राखतोय, कोण आपलं नाव करतोय तो 2025 मध्ये या चषकावरती. खामगाव संघ की SYMDB संघ. 16 संघांमध्ये अगदी हे 2 संघ फायनलिस्ट साठी मिळालेले आहेत. अगदी 3रा क्रमांक देखील ठेवला गेलेला आहे. स्ट्राईक साठी फलंदाजी आमंत्रित झालाय तो रणजित. गोलंदाजी मार्कवर कृपेश खताते. पहिला चेंडू हाताळतोय. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षण मात्र थोडासा पुढे आला. त्याचा फायदा मात्र झाला तो म्हणजे SOMDB या संघाला. आणि जातोय सीमारेषे पार. येतोय खणखणीत चौकार. छत्रपतींचा चावा आणि संघाला मिळणार 4 धावा. रणजितने मात्र पहिल्या सामन्यापासून अचूक फलंदाजी केली नव्हती, पण सेमी फायनल्स मधून तो फायर झालाय आणि आपला फायनलिस्ट मध्ये संघ दाखल केला. पहिल्या चेंडूवरती देखील चौकार लगावला गेला, पण कृपेशच्या गोलंदाजीचा मात्र समाचार घेतोय तो रणजित. युवा स्टार गोलंदाज आणि युवा स्टार फलंदाज आहे तो. एका बाजूला रणजित, दुसऱ्या साधीला गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो कृपेश खताते. खामगाव संघाला बिलॉंग करणारा खेळाडू, एक हँडसम बॉय म्हणून त्याची ओळख निर्माण झाली मसरा तालुक्यामध्ये, या गवळी समाजामध्ये. तसा युवा स्टार फलंदाज रणजित. पाहूया आपल्या संघासाठी 2 चेंडू मात्र बाकी आहेत या षटकातील. लेग साईडला पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण. दुसरा देखील जातोय सीमारेषे पार. येतोय खणखणीत चौकार. झुकेगा नहीं. फायर है हम फायर. फ्लावर समझ के रखा है क्या. फायर है हम फायर. अभी पूरा राज करने वाला इस मैदान पे वो फलंदाज रणजित. मानावं लागेल या रणजितला. बॅक टू बॅक दुसरा देखील चौकार लगावला गेला. आतापर्यंत चौकारांची षटकारबाजी हॅट्रिक झाली नाही, विकेटची हॅट्रिक झाली नाही. चौकारांची मात्र फायनलिस्ट मध्ये हॅट्रिक होते काय. आमच्या दिवेकर साहेबांच्या चेहऱ्यावर एक गोट्स पाहिले ते, कारण माझा संघ मात्र फायनल मध्ये दाखल झालाय. एक ना एक ट्रॉफी मात्र आम्ही घेऊन जाणारच. शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. सकाळपासून आम्ही दिवसभर अगदी समालोचन एक सावळीमध्ये करतोय, पण पंचाने मात्र दिवसभर उन्हामध्ये राहून अचूकगिरी पंचगिरी देखील केली या स्पर्धेमध्ये. 3रा चेंडू मात्र बाकी आहे. रणजित चांगली फलंदाजी करतोय. लेग साईडला बॅटची कडा घेताच 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत काय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असतात. आत्महत्या मात्र करावी लागली. धाव संख्या मात्र होती 3 चेंडू आणि 9 धाव संख्या होते. कंपल्सरी बनवाव्या लागतील ते 10. म्हणजे सचिन तेंडुलकर सरांची फलंदाजी आपल्याला मात्र आता खामगाव संघाला आठवावी लागेल. त्याचप्रमाणे मात्र फलंदाजी करावी लागेल. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. ती काबिलियत देखील आहे कृपेश खतातेकडे. आता मात्र कोणावरती विश्वास दाखवला जातो गोलंदाजीतून. जय हा नेहमी स्ट्राईक एंडला गोलंदाजी करतो. 3 चेंडूंचा मात्र सामना करायचा आहे. 3 चेंडू मध्ये तब्बल जर आपण 10 धावसंख्या ही बनवली खामगाव या संघाने तर तब्बल 21,000 रुपये घेऊन जाऊ शकतो. आणि द्वितीय क्रमांक म्हणून पारितोषिक आहे ते 10,000 रुपये रोख रक्कम आहे. तृतीय क्रमांक आहे ते म्हणजे चषक ठेवलं गेलेलं आहे. त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. SOMDB संघाला विनंती करतो. रजित ने मात्र चांगली फलंदाजी केली. कारण म्हटलं जातं ना, अपने मेहनत पे मुझे इतना यकीन है, उड़ान देर सी होगी लेकिन वो ऊंची होगी. त्याचप्रमाणे मात्र उडान घेतली ती रजितने. चांगली फलंदाजी केली. फायनल मध्ये 2 चौकार लगावले गेले. 1 धाव घेताच अगदी संघाची धाव संख्या नेऊन ठेवली ती 9 या आकड्यावर. खामगाव या संघाला तब्बल बनवावे लागतील 3 चेंडू आणि तब्बल बनवावे लागतील ती धाव संख्या बनवावी लागेल 10.
किती टार्गेट असला तरी पण चेस करण्याचा कारनामा मात्र खामगाव संघ करू शकतो. कृपेश खताते सारखा एक हार्ड हिटर फलंदाज आपल्याकडे आहे आणि ती काबिलियत आहे त्याच्याकडे, करिश्मा करू शकतो तो कृपेश खताते आणि तो कारनामा जर केला तर तब्बल आपण घेऊन जाऊ शकता 21,000 रुपये आणि एक मानाचा चषक, तो म्हणजे RCG चषक 2025चा. या शुभारंभात अगदी शुभारंभ होतोय काय, मला वाटतं आता या दोन्ही संघाने मात्र शुभारंभ तर केला फायनलिस्ट मध्ये, एक ना एक ट्रॉफी तर घेऊन जाणारच. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजीचा विश्वास दाखवलाय तो नवशला. पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी अनुपस्थित होती पण नंतर सामन्यामध्ये आला आणि आपला संघ फायनलिस्ट पर्यंत घेऊन चाललाय तो नवश, युवा स्टार गोलंदाजी. याचीच बोली तळा तालुका प्रीमियर लीग मध्ये लागली गेली होती, महागडा खेळाडू ठरला होता पण तिथे मात्र थोडीशी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळाली. पण आजच्या सामन्यामध्ये त्याने मात्र एक उत्कृष्ट अशी कामगिरी करतो नवश. गोलंदाजी तर मात्र करावी लागेल आता या फायनल्स मध्ये. कृपेश खताते स्ट्राईक एंडला फलंदाजी करतो. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता करतोय, अगदी स्तब्ध ठेवलंय ते कृपेश खताते. याला पाहूया, 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे, दोन्ही चेंडू सीमारेषे पार करावे लागतील. एक चेंडू षटकार आणि एक चौकार लगायला गेला तरी खामगाव संघ विजयी होऊ शकतो, पण हा मात्र चेंडू निर्णायक असू शकतो. ग्रँड फिनालेचा फायनलचा सामना चालू आहे तो खामगाव संघ आणि गौलवाडी संघ. खरं म्हटलं जातं ना, मंजिलें उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होते, यही पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होते. ती उडान मात्र घ्यावी लागेल अगदी आपल्या फलंदाजीतून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता होतोय, फायनलिस्ट कडे विजयाकडे वाटचाल करतोय तो, आपला चषक आपल्याकडे ठेवण्याचा कारनामा करतोय तो SYMDB हा संघ. एक चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. नवशनी काय कारनामा केलाय, दोन्ही चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता करतोय. खामगाव संघाच्या फलंदाजाला हार्ड हिटर फलंदाजाला मात्र स्तब्ध ठेवलाय. तुम्ही ओरिजिनल आम्ही डमी, जिथे दहशत करता तुम्ही तिथे वन साइड हिरो आम्ही. ग्रँड फिनालेचा फायनलिस्टचा मानकरी ठरलेला संघ आहे तो, तळा तालुक्यातून आलेला संघ SYMDB संघ. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ अभिनंदन आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे तो खामगाव संघ. अगदी त्यांचं सगळ्यांचंच मनपूर्वक मी आभार मानतो. धन्यवाद.